पुंडलिकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ति पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथाचा उद्देश दृक आणि दृश्य यामध्ये विवेक करून मोक्ष प्राप्त करणे असा आहे। ज्या व्यक्तीला ज्या विषयाची गरज आहे तो विषय त्या व्यक्तीला जर मिळाला तर समाधान वाटतं, आणि जर तो विषय प्राप्त झाला नाही तर दुःख तयार होतं। संसार हा जो आहे तो सुख दुःखाचा खेळ आहे। कुठल्या तरी विषयाची अपेक्षा ठेवल्याने पुढे त्या विषयातून सुख मिळतं किंवा न मिळाल्याने दुःख मिळतं। विषय प्राप्तीसाठी धावपळ, त्यातून निर्माण होणारं सुख जे आहे ते काही काळ टिकल्यामुळे पुन्हा त्या विषयामध्ये आवड, पुन्हा पुन्हा तो विषय भोगल्यानंतर त्या विषयामध्ये निर्माण होणारी उदासीनता, अशा रीतीने हे संसार चक्र जे आहे ते अत्यंत दुस्तर असं आहे। या विषयामध्ये आपण अडकत जाऊन मनुष्य देह केव्हा संपतो हे लक्षात येत नाही। विषय भोगणं हे वाईट नाही, परंतु त्या विषय भोगाच्या नादामध्ये मनुष्य जन्म संपला हे फार वाईट आहे। कारण की मनुष्य जन्माचा सार्थक किंवा मनुष्य जन्माचा हेतू हा काय आहे हे विषयांच्या मध्ये पतित झाल्याने, विषयामध्येच रममाण झाल्यानंतर लक्षात येत नाही। म्हणून विषय भोगापेक्षाही विषय भोगामुळे आपल्या जीवनाचा उद्देश लक्षात न येणं हे वाईट आहे। कारण की ज्या अर्थी आपल्याकडे ज्ञानेंद्रिय आहेत त्या अर्थी आपल्याला 5 विषय भोगावेच लागणार आहे। शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे जे ज्ञानेंद्रियाचे 5 विषय आहेत हे विषय भोगावेच लागतात आणि ते सहजच भोगले जातात। पंच ज्ञानेंद्रिये त्याचप्रमाणे पंच कर्मेंद्रियांचे जे 5 विषय आहेत तेही सहजच भोगले जातात। मग तोटा कशामध्ये आहे? तर विषय भोगामध्ये तोटा नसून त्या विषय भोगामध्ये आसक्त होऊन मनुष्य देहाचं नक्की उद्दिष्ट काय हे लक्षात न घेणं, ते लक्षात न येणं, ते लक्षात आलं तरी ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न न करणं हे वाईट आहे। म्हणून शास्त्रामध्ये किंवा अनेक साधू संत महाराज जरी हे सांगत असले की तुम्ही विषयामध्ये रममाण होऊ नका, विषय भोगू नका, तर विषय भोगू नका असं नसून विषयामध्ये रममाण होऊ नका असं आहे। त्याच्या मागचा हेतू मनुष्य देहाचं जे कर्तव्य आहे ते आपण विसरतो आणि म्हणून आपल्याला तशी आठवण करून द्यावी लागते, तसं सांगावं लागतं की विषय भोगू नका। खरं पाहिलं तर ज्या साधकाला जागा झाल्यापासून झोपेपर्यंत नक्की आपल्या मनुष्य जन्माचं कर्तव्य काय आहे हे लक्षात राहतं,
तो विषय भोगूनही विषय भोगत नसतो. हे फार महत्वाचं आहे. परंतु एखादा हे लक्षात ठेवत नाही आणि विषयांना घाबरून राहतो, तो विषयांना न भोगताही कमी प्रतीचाच आहे. तो विषयांना न भोगताही त्याच्या जन्माचं सार्थक होणं कठीण आहे. म्हणजे आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपल्या जन्माच्या कर्तव्याकडे. मनुष्य जन्मामध्ये येऊन काय करायचं आहे याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. विषयांकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाहीये. विषय येवो अथवा नाही हो, जर आपण मनुष्य जन्माच्या कर्तव्याकडे लक्ष देऊ तर विषयाच्या येण्याने आपल्याला हर्ष होणार नाही आणि विषयाच्या न येण्याने आपल्याला शोक होणार नाही. म्हणजे आपण सहजच हर्ष आणि शोक रहित असं जे सुख आहे त्या सुखामध्ये साधक अवस्थेमध्येच राहू. हे इतकं सोपं गणित आहे. म्हणजे आपल्याला जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपल्याला या जन्मामध्ये काय करायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे. मग समोर जिलेबी आली तर खावी का नाही खावी? जो विषयांना घाबरतो त्याला जिलेबी खाण्यापासून भीती आहे, तो जिलेबी खाणार नाही. आणि त्याला जर जिलेबी फारच प्रिय असेल तर त्या न खाण्याने त्याला दुःख होईल आणि खाल्ली तर सुख होईल. परंतु त्याने जर हे लक्षात ठेवलं की जिलेबी खाणं किंवा न खाणं हे महत्वाचं नाही, मनुष्य जन्मात आल्यानंतर आपल्याला ज्ञान प्राप्त करून घेणं, ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी जी काही साधनं असतील त्या साधनांचा अवलंब करणं हे महत्वाचं आहे, तर त्याने जिलेबी खाल्ली काय आणि न खाल्ली काय काही फरक पडत नाही. त्याला शोक हर्ष उत्पन्न होत नाही. इतकी सहज स्थितीमध्ये तो साधक राहू शकतो आणि मग त्याला या जन्माचं सार्थक करता येऊ शकतं. ज्ञान मार्गामध्ये विषयांना घाबरणं शिकवलेलं नाही, परंतु काही चुकीच्या महाराजांच्या सांगण्यामुळे माणसं विषयांना घाबरून विषयांमध्येच मरतात. तर ज्ञानदेवांनी असं लिहिलेलं आहे की जो विषयांना घाबरतो किंवा विषयांवर लक्ष ठेवतो तो खरं विषयांपासून दूर जातच नाही, उलट त्याच्या आतमध्ये त्या विषयांविषयी कर्तव्य सापडतं आणि म्हणून तो खऱ्या परमार्थापासून वंचित राहतो. ज्ञान मार्गामध्ये या विषयांकडे लक्ष देऊ नये. ज्ञान मार्गामध्ये काय आहे? ज्ञान मार्गामध्ये आहे शम, दम ही षटसंपत्ती, त्याच्या आधी वैराग्य, त्याच्या आधी विवेक. विवेक म्हणजे आत्म काय आहे अनात्म काय आहे यांचा विचार करणं. सारखं जर आपण त्यांचा विचार करत राहिलो तर त्याच्या विचार करण्यानेच एक विशिष्ट वेळेनंतर आपोमतच त्या अनात्म पदार्थांविषयी विरक्ती तयार होते. विचार केल्यानेच विरक्ती तयार होते. मग आपल्याला जर विचार स्वतःहून करता येत नसेल तर आपल्याला शास्त्राचा आधार घेतला पाहिजे. शास्त्राचा, योग्य शास्त्राचा जर आधार घेतला तर विषयांपासून विरक्ती आपोमत तयार होते. विषयांपासून म्हणण्यापेक्षा अनात्म पदार्थांपासून विरक्ती आपोमत तयार होते. विषय हे अनात्मच असल्यामुळे आपोमतच विषयांपासून विरक्ती तयार होते. विरक्ती किंवा विराग या शब्दाचा अर्थ साधारणपणे तो विषय न भोगणे असा होतो. साधारण माणसं त्याचा अर्थ असा करतात, परंतु त्याचा अर्थ तसा नसून त्या विषयांमध्ये न अडकणे हा अर्थ करणं जास्त श्रेयस्कर आहे. विषयांमध्ये न अडकणे, विषयांना घाबरणे नव्हे. विषयांमध्ये न अडकण्यासाठी विवेक पाहिजे. विवेक म्हणजे योग्य काय अयोग्य काय, आत्म काय अनात्म काय यांचा सतत विचार करत राहणे. आणि तो विचार आपल्याला जर सतत करायचा असेल तर आपल्याला योग्य शास्त्र हातात पाहिजे. जसं श्री ज्ञानेश्वरी, पंचीकरण, विचारसागर, पंचदशी असे विविध जे सिद्धांत आणि प्रकरण ग्रंथ आहेत किंवा प्रक्रिया ग्रंथ आहेत, अशा ग्रंथांचा अवलंब करणे, आपल्या अधिकारानुसार आपल्या योग्यतेनुसार त्या ग्रंथांचा सतत अभ्यास करत राहणे हा एक पर्याय आहे. दुसरा पर्याय, जे साधू असतात, जे या ज्ञानामध्ये प्रतिष्ठित असतात, अशा संतांचा संग करणे, अशांच्या संगतीत जास्तीत जास्त काळ राहण्याचा प्रयत्न करणे. स्थूल शरीराने, सूक्ष्म शरीराने, जीवाने अशा तिन्ही देहाने त्यांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करणे. कायिक, वाचिक आणि मानसिकरित्या त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करणे. अशा रीतीने जर आपण शास्त्र आणि सद्गुरूंच्या
महात्म्यांच्या संगतीमध्ये जर घालवले तर नक्कीच आपला विवेक जो आहे तो सहज जागृत होईल. आणि असा जागृत झालेला विवेकच आपल्याला वितराग म्हणजे विरक्त करेल. त्या विरक्तीतूनच शम नावाची संपत्ती आपल्या शरीरामध्ये तयार होते. ही शम संपत्ती पुढे दम संपत्ती निर्माण करते. शम दम त्यापासून पुढे निर्माण होणारी तितिक्षा, उपरती श्रद्धा आणि समाधान तयार होतं. आणि मगच आपल्याला मुमुक्षत्व म्हणजे मुक्तीची इच्छा तयार होते. तिथपर्यंत मुक्तीची इच्छा तयार होत नाही. तुम्हाला मुक्त व्हायचं आहे असं म्हटल्याने तुम्हाला तशी इच्छा निर्माण झाली असं म्हणता येत नाही. कारण मी 10 वेळा जर तुम्हाला असं म्हटलं की तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, तुम्हाला मुक्त व्हायचं आहे, म्हणजे तुम्हाला असं मुक्त व्हावं वाटेल काय? नाही. ते जे वाटतं ते फक्त ऐकीव आहे आणि ते खरं नाही. कारण तुम्ही इथे जे येता, इथे आल्यानंतर माझ्यासारख्या व्यक्तीने जर सांगितलं की तुम्हाला मुक्ती प्राप्त करायची आहे, म्हणजे तुम्हाला मुक्ती प्राप्त करण्याची इच्छा झाली असं होत नाही. मुक्तीची इच्छा असणं हे शमदमषट संपत्तीनंतरची फलीभूत अवस्था आहे. याचा विचार आपण मागे अभ्यास करतानाही केलेला आहे. म्हणून कोणालाही मुक्तीची इच्छा सांगितल्याने होणार नाही. तुम्हाला सुद्धा माझ्या सांगण्याने मुक्तीची इच्छा होणार नाहीये. त्यासाठी आधी विवेक पाहिजे आणि विवेकासाठी आपल्याला शास्त्र आणि सद्गुरू यांचा संग सतत करत राहिला पाहिजे. ज्या लोकांच्या संगतीत तुम्ही राहाल त्या लोकांच्या प्रमाणे तुमचा विचार होणार आहे. आणि विवेक म्हणजे काय आहे? विचार आहे. ज्या लोकांच्या संगतीत राहतो त्याचप्रमाणे विचार होतात. विवेक शून्य लोकांच्या संगतीत राहिल्याने आपला विवेक जागृत होणार नाही. म्हणून आपण काय करायला पाहिजे? विवेकशील असणाऱ्या शास्त्र आणि सद्गुरूंचा संग केला पाहिजे. आणि असा संग पुन्हा पुन्हा घडो, पुन्हा पुन्हा घडो अशी आपल्याला भगवंताचरणी प्रार्थना केली पाहिजे. संत संग देई सदा. जर आपण असा संग सतत करण्याचा प्रयत्न करू तर आपल्याला फायदा होईल. अन्यथा जर आपण विवेकशून्य माणसांकडे अशा लोकांच्या संपर्कात सतत राहिलो काहीही कारणाने, व्यवहार नीट चालण्यासाठी म्हणा किंवा कुठल्याही कारणाने म्हणा, तुम्ही जर विवेकशून्य माणसाच्या संगतीत राहू लागले तर आपलं फार मोठं नुकसान होईल. खळांची संगती कामा न ये, आपणास अपाय त्यांचे संगी. म्हणून सर्वांनी योग्य शास्त्र आणि योग्य सद्गुरू यांचा संग करत राहावा, जेणेकरून विवेकाच्या द्वारे पुढे वैराग्य शमदम षट संपत्तीसह मोक्ष इच्छा आपल्या शरीरामध्ये निर्माण होईल. आणि ज्याच्या शरीरामध्ये मोक्ष इच्छा आहे तोच या ग्रंथाचा श्रवण करण्याचा अधिकारी आहे. बाकी कोणालाही या ग्रंथाचा श्रवण करण्याचा अधिकार नाही. जरी तुम्ही इथे बसलेले असलात तरी सुद्धा हे नक्की लक्षात ठेवावं की ज्याची मुक्तीची इच्छा आहे त्याच्यासाठी हा ग्रंथ आहे. ज्याला संसारामध्ये भरपूर काहीतरी करायचं आहे, संसारामध्ये काहीतरी करून दाखवायचं आहे, त्याच्यासाठी हा ग्रंथ नाही. कारण संसार म्हणजे मुळातच मृगजळ वत आहे. किंवा समुद्रावरच्या पाण्यावर जर आपण कितीही चित्र काढत बसलो तरी त्या चित्र काढण्याला जशी किंमत नाही, त्याचप्रमाणे संसारामध्ये काहीही करण्याला अजिबात किंमत नाही. कारण की करण्याच्या नादात आतापर्यंत इतके थोर मोठे काय काय करून गेलेत ते सगळं काळाच्या उदरात गडप झालेलं आहे. म्हणजे तुम्ही कितीही श्रेष्ठ काही करू इच्छित आहात किंवा कितीही तुम्ही कनिष्ठ नीच काहीतरी करू इच्छित आहात, ते सर्व पूर्वी होऊन गेलेलं आहे. तुम्ही त्यापेक्षा अजून काही वेगळं करू शकणार नाही. म्हणून संसारामध्ये आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की संसार हा आपल्याला बुडवणारा आहे का तारणारा आहे. संसार कसा दुस्तर आहे, म्हणजे संसार कसा भयानक आहे, हे पहिले लक्षात येणं फार गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपल्याला शास्त्र आणि सद्गुरूची संगत लागते. ज्यांच्या संगतीत राहू त्याप्रमाणे आपले विचार होतील. जर आपण या विषयाची माहिती नसणाऱ्या लोकांच्या संगतीत राहू तर त्या लोकांना जे माहिती आहे त्याप्रमाणे आपले विचार होतील. म्हणून अशांचा संग करू नका. सत्संग धरा, जेणेकरून आपल्याला या विषयामध्ये नक्कीच प्रवेश करता येईल. हा विषय म्हणजे श्रवण, हे जे आपण या ग्रंथाचं करतो आहोत, या श्रवणातूनच पुढे मनन तयार होईल. श्रवण केलं तर मनन तयार होईल. श्रवण किती? 100% तुम्ही श्रवण करू शकता असं अजिबातच नाही. ज्याचा जितका अधिकार आहे तितक्या प्रमाणात ते श्रवण होत असतं.
मग जेवढं श्रवण होईल त्याच्यातून तेवढंच मनन होईल याची काही शाश्वती नाही. श्रवणातून पुढे मनन, मननातून पुढे निधिध्यास आणि निधिध्यासातून पुढे तत्त्वम पदार्थ शोध होतो. आणि अशा या तत्त्वम पदार्थ शोधनानेच मनुष्य देहाचं जे कर्तव्य आहे ते पूर्णतः फलाला जाईल किंवा पूर्णपणे त्याला फल तयार होईल. आपणा सर्वांना अशी सदिच्छा हो, अशा मार्गाने जाण्याविषयी आपल्याला सतत भाव आपल्या हृदयामध्ये राहो अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या पार्श्वभूमीसह पुन्हा एकदा आपण आजच्या आपल्या चिंतनाकडे वळूया. आपला जो चिंतनाचा विषय आहे तो दृग्दृश्यवेग या ग्रंथातील 6वा श्लोक हा आहे. 6व्या श्लोकाचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे. चिच्छाया वेशतो बुद्धो भानम धिस्तु द्विधा स्थिता एकाहम कृतिरन्या स्यात् अंतःकरण रूपिणी. हा जो श्लोक आहे हा 6व्या क्रमांकाचा श्लोक आहे. यातील पहिल्या शब्दांचा आपण अभ्यास करतो आहोत. चित छाया. 2 शब्द एकत्र आहेत म्हणजे 2 शब्द आहेत. एक पहिला शब्द आहे चिद. चित म्हणजे भगवंत, चित म्हणजे चिद, चिद म्हणजे ज्ञान, चित म्हणजे देव, चित म्हणजे चिती. आणि चिती म्हणजे काय हे आपण मागील श्लोकामध्ये पाहिलेलं आहे. मागील श्लोकामध्ये चितीचा अभ्यास केलेला आहे. नोदेती नास्तमे तेषाम न वृद्धिम न क्षयम स्वयं विभात्य धान्यानी भासेत साधनम विना. असा हा श्लोक चितीचं वर्णन करणार आहे. थोडक्यात चितीची माहिती सांगितलेली आहे. आणि या चितीवर आपण बरेच दिवसापासून अभ्यास करतो आहोत. असा हा चिद शब्द जो आहे तो या श्लोकामध्ये पहिल्यांदा वापरलेला आहे. आणि त्याच्या पुढे छाया असा शब्द जोडलेला आहे. म्हणून चिद छाया. चिद छाया म्हणजे चिदचं प्रतिबिंब किंवा चिदची सावली. सावली किंवा प्रतिबिंब कोणाचं पडतं? ज्याला काहीतरी रूप आहे. रूपवान पदार्थाचंच प्रतिबिंब पडत असतं. रूपवान पदार्थच प्रतिबिंबित होत असतो. रूपवान पदार्थच सावली पाडतो. ज्याला रूप नाही त्याला सावली पडत नाही. ज्याला रूप नाही त्याला प्रतिबिंब नसतं. म्हणजे आरशाच्या समोर जर तुम्ही रूप नसलेला पदार्थ ठेवला तर त्याच्यामध्ये काहीही प्रतिबिंब पडणार नाही. आरशापुढे जर तुम्ही रूप नसलेला पदार्थ ठेवला तर तो पदार्थ आरशात दिसेल का? दिसत नाही. बरं, रूप नसलेला पदार्थ त्याला सावली असेल का? उदाहरणार्थ माझ्या हातावर एक मडकं आहे, दिसतंय का? नाही. म्हणजे माझ्या हातावर मडकं नाही. माझ्या हातावर मडकं जर नाही तर त्या मडक्याची इकडे सावली पडेल का? मडकं नाहीच तिथे, तर त्याची सावली पडण्याचा प्रश्न येतो कुठे? म्हणजे पदार्थ असणं गरजेचं आहे. पदार्थ जर असेल तरच त्याची सावली पडते. पदार्थ जर नसेल तर त्याची सावली पडत नाही. आता हा पदार्थ, मग पदार्थ कसा असावा लागतो? पदार्थ 3 प्रकारचा असतो. आपण याचा विचार केलेला आहे. पदार्थ एकतर व्यावहारिक सत्तावान असतो किंवा प्रातिभासिक किंवा पारमार्थिक, अशा 3 प्रकारचा पदार्थ असू शकतो. पदार्थाला 3 प्रकारची सत्ता असू शकते. म्हणजे त्याचं अस्तित्व 3 प्रकारचं असू शकतं. आता व्यावहारिक पदार्थ म्हणजे काय? व्यावहारिक पदार्थ म्हणजे व्यवहार कालामध्ये ज्याचा नाश होत नाही, म्हणजे जो गायब होत नाही, बाधित होत नाही. गायब होत नाही म्हणण्यापेक्षा जो बाधित होत नाही, ज्या पदार्थापासून तुम्हाला व्यवहारामध्ये उपयोग होतो त्याला व्यावहारिक पदार्थ असे म्हणतात. व्यवहारामध्ये ज्याच्यापासून उपयोग होतो, एकदम सोपं गणित आहे. शास्त्रामधला अवघड विषय सोपं करून मी सांगतो आहे. हे सगळं शास्त्रामध्ये फार अवघड रीतीने मांडलेलं आहे आणि माझ्यासारख्या माणसाचं हेच काम आहे की तुम्हाला ते सोपं करून सांगावं. भगवत कृपेने मी हा विषय तुम्हाला सोप्या रीतीने सांगण्याचा प्रयत्न करतोय. व्यावहारिक पदार्थ म्हणजे काय? ज्याचा आपल्याला व्यवहारात उपयोग होतो त्याला म्हणायचं व्यावहारिक पदार्थ. उदाहरणार्थ हे फूल आहे. हे फूल व्यावहारिक आहे, प्रातिभासिक आहे का पारमार्थिक आहे? हे जर कळून घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? या पदार्थाचा आपल्याला व्यवहारात उपयोग होतो का? जर होत असेल तर हा पदार्थ कुठला आहे? व्यावहारिक आहे. मग हा व्यावहारिक असल्यामुळे तो कुठला नाही आहे? हा प्रातिभासिक नाही आणि पारमार्थिक नाही. मग सांगा याचा व्यवहारात उपयोग होतो का नाही? होतो का नाही? होतो. कशासाठी? सुगंध घ्यायला. याच्यातून सुगंध येतो, म्हणजे सुगंध घेण्याची प्रक्रिया याच्यापासून होते.
याचा हार बनवता येतो. हार बनवून आपण भगवंताला, देवाच्या फोटोला अर्पण करतो. म्हणजे याचा उपयोग व्यवहारात करता येतो. म्हणजे हा पदार्थ कुठला आहे? व्यावहारिक आहे. मागे विचार केल्याप्रमाणे आकाश जे आहे, हे आकाश कसं आहे? कढईसारखं दिसतं, नाही का? मोठी कढई आहे. आकाश म्हणजे कशी आहे? मोठी कढई. आणि या कढईमध्ये काय तळता येत नाही? ह्या मोठ्या कढईमध्ये आपल्याला भजी तळता येत नाही. म्हणून हे आकाश कसं आहे? व्यावहारिक आहे का? व्यावहारिक नाहीये. म्हणजे आकाश नव्हे, आकाशाचा जो कढईसारखा आकार आहे हा काय आहे? प्रातिभासिक आहे. बरं, आकाशाला जो निळा रंग लावलेला आहे, तो निळा रंग थोडासा काढून आणता येईल का? इंद्रधनुष्याला बाण लावता येईल का? इंद्रधनुष्याला बाण लावता येत नाही. मृगजळाच्या पाण्यावर साळी आणि केळी लावता येईल काय? मृगजळाची तळी दुरूनच न्याहाळी पण काय? पण न्याहाळी. म्हणजे मृगजळाची तळी दुरूनच न्याहाळी, वाचुनी तिये पाणी, साळी केळी लावी केवी. त्याच्यावर लावता येत नाही, फक्त न्याहाळण्यापुरता येते. म्हणजे प्रतिती मात्र जो विषय असतो त्याला प्रातिभासिक असं म्हणतात. प्रतिती मात्र म्हणजे फक्त प्रतितीपुरता, म्हणजे कळण्यापुरता. प्रतिती म्हणजे कळणं, फक्त कळण्यापुरता येतो, त्याचा व्यवहारात उपयोग नाही. वाचुनी तिये पाणी, केळी आणि साळी लावी केवी. साळी आणि केळी लावता येत नाही, म्हणून त्याला म्हणतात प्रातिभासिक. मग जो पदार्थ आपल्याला उपयोगात येत नाही पण असतो, उपयोगात येत नाही, त्याचा व्यवहारात काहीच उपयोग होत नाही, असे पदार्थ शोधायचे. जसं हे आपण विचार केले, हे सगळे पदार्थ काय आहेत? इंद्रधनुष्य हे काय? व्यावहारिक नाहीये. ते कसं आहे? भासलेलं आहे, प्रातिभासिक आहे ते. गगन मालिन्य म्हणजे गगनाला लावलेला रंग, हे कसे आहेत? प्रातिभासिक सत्तेतले. यांची काही व्यावहारिक सत्ता नाही. प्रातिभासिक पदार्थांचं सुद्धा प्रतिबिंब पडतं का? हो, पडू शकतं. आकाशाचं प्रतिबिंब पाण्यात पडतं, आकाशाचं प्रतिबिंब आरशातही पडतं. म्हणजे निरूप असलेला पदार्थ. आता पहिल्यांदा आपण असा विचार केला की रूपवान पदार्थाचं प्रतिबिंब पडतं, पण आकाश हे निरूप आहे, आकाशाला रूपच नाही. आकाशाला रूप नाही तरी आकाशाचं प्रतिबिंब कुठे पडतं? पाण्यात पडतं, आरशात पडतं. आरशात वायूचं प्रतिबिंब पडत नाही. म्हणजे काही रूपवान पदार्थ प्रतिबिंब पाडतात, पण काही निरूप पदार्थ सुद्धा प्रतिबिंब पाडतात, हे लक्षात घ्या. सगळेच रूपवान पदार्थ प्रतिबिंब पाडतात असं नाही, सगळेच निरूप पदार्थ प्रतिबिंब पाडतात असंही नाही. काही निरूप पदार्थ सुद्धा प्रतिबिंब पाडत असतात. जसं वायूला काही रूप नाही, पण वायूचं प्रतिबिंब पडत नाही. वायूचं प्रतिबिंब, वायू निरूपच आहे, त्याला काही रूप नाही, परंतु वायूचं प्रतिबिंब कधी आकाशात, आरशामध्ये दिसत नाही. वायू कधी आरशात दिसतो का? आरशामध्ये वारा पाहिला असं कधी होईल का? असं कधीच होणार नाही. आरशामध्ये अग्नी दिसेल, आरशामध्ये पृथ्वी दिसेल, जल दिसेल. म्हणजे आरसा जर अग्नी, जल किंवा पृथ्वीच्या समोर ठेवला तर त्या आरशात त्याचं प्रतिबिंब पडेल, पण वायूचं पडत नाही. आकाशाचं मात्र पडतं. खऱ्या आकाशाचं पडतच नाही, खऱ्या आकाशाचं पडत नाही. जे आकाश भ्रम भासलेलं आहे त्या आकाशाचं पडतं. खऱ्या निरूप पदार्थाचं प्रतिबिंब पडतच नसतं, खऱ्या निरूप पदार्थाचं, पण भासमान पदार्थाचं प्रतिबिंब पडत असतं. आकाश हे भासलेलं आहे, आकाश हे खरं नाही. खरं पाहिलं तर आकाश हे काय आहे? आकाश हे खरं. आकाश म्हणजे काय? आकाश म्हणजे जे नाही ते. आकाश कशाला म्हणतात? आकाशाचं स्वरूप काय आहे? आकाशाचे स्वरूप आहे काही नसणं, पोकळी. पोकळी म्हणजे आकाश. आकाशाचं स्वतःचं स्वरूप काय? काहीच नाही, काहीच नाही, हेच त्याचं स्वरूप. पण दुसरा एक विचार महत्वाचा लक्षात घेण्यासारखा आहे की आकाश म्हणजे काय? ज्याच्यामध्ये सगळंच आहे. काय? ज्याच्यामध्ये सगळंच आहे त्याला आकाश म्हणतात. आणि आकाश म्हणजे काय? ज्याच्यात काहीच नाही, काहीच नाही ते आकाश, आणि ज्याच्यात सर्वच आहे ते आकाश. असा आकाश दोन्ही विरुद्ध धर्माने युक्त आहे. म्हणजे असं विचित्र संसार आहे. सृष्टी अशी विचित्र आहे, म्हणजे कुठल्या पदार्थापासून काय होईल काय सांगता येत नाही. हा जो व्यावहारिक आणि प्रातिभासिक पदार्थांचा खेळ आहे, हा तसं पाहिलं तर कळणं फारच अवघड आहे. मन जे आहे, आपल्या शरीरामध्ये मन नावाचं एक इंद्रिय आहे. हे मन व्यावहारिक आहे का प्रातिभासिक आहे?
आता व्यावहारिक म्हणजे काय, प्रातिभाषिक म्हणजे काय याचा आपण विचार केला. आता तुमच्याकडे असलेलं मन, तुमच्याकडे मन आहे काय? आहे. मग मन तुमचं व्यावहारिक आहे का प्रातिभाषिक आहे? इथे बुद्धी वापरायची नाहीये, तर्क नाही, काय अनुभव आहे तो सांगायचा. अनुभवाचा विषय हा, तर्काचा नाही. तर्क किंवा बुद्धी लढवायची नाही. हा आता महाराज असे म्हटले ना, मग आता जरा काहीतरी विचार करून काहीतरी मोठंच आन्सर देतो, त्याला काहीतरी एकदम उत्कृष्ट उत्तर सांगतो. तसं नाही. तुमच्या अनुभवात काय आहे? व्यावहारिक आहे. मन काय? मन हे व्यावहारिक आहे. का? का? वापर करतात म्हणून. व्यवहारात ते उपयोगाला येतं म्हणून व्यावहारिक आहे. कारण आपली व्याख्या व्यावहारिक पदार्थाची काय आहे? व्यवहारात जे उपयोगाला येतं ते व्यावहारिक. मन व्यवहारात उपयोगाला आपण आणतो म्हणून व्यावहारिक. ज्या दिवशी आपण मन व्यवहारात उपयोगाला आणणार नाही तेव्हा ते प्रातिभाषिक होईल. आणि साधू संत हे शिकवतात की मनाला प्रातिभाषिक करा. मन प्रातिभाषिक करणं नव्हे, ते प्रातिभाषिक आहे हे कळणं गरजेचं आहे. वाया मन हे नाव, एवी कल्पना, कल्पनाची सावेव. कल्पना मात्र येते. आणि मग जयाचेनी संगे जीवदशा वस्तू. वस्तूला जीवदशा येण्याचं कारण मनाला व्यावहारिक करणं. मन व्यावहारिक झालं याच्यामुळे आपण जीव झालो, नाही तर आपण वस्तुरूप होतो. वस्तुरूप असलेले आपण मनाला व्यावहारिक केल्यामुळे आपली गडबड झाली. आता मनाला व्यावहारिक करणं म्हणजे तुम्ही सत्व व्यवहारामध्ये ठेवा, म्हणजे सात्विक व्यवहारात ठेवा, राजसी व्यवहारात ठेवा, काय तामसी व्यवहारात ठेवा, कुठल्याही व्यवहारात ठेवा, ते व्यावहारिकच आहे. मनाला तुम्ही कुठल्याही व्यवहारात ठेवा. एखादा तामसी व्यवहार करतो, कसा करतो? मनापासून करतो. लोक म्हणतात तुम्ही काय मनापासून कामच नाही करत राव. म्हणजे लोक आपल्याला बुडवायला बसलेले. मग आपण मनापासून करू नये काय? मनापासून करू नये काय असा प्रश्न येतो. आपण कोणी किती, महाराजांनी काय सांगितलं काय, साधू संतांनी सांगितलं काय, आपण मनापासून करणारच. जो विषय आपल्याला आवडतो तो आपण मनापासूनच करतो. उदाहरणार्थ खाण्यामध्ये आपल्याला एक विशिष्ट पदार्थ आवडतो. पदार्थ बदलू आता काय सारखी जिलेबी नका काढू. एखादा पदार्थ आपल्याला आवडतो म्हणजे मनापासून आवडतो. आता तो पदार्थ आपण जेव्हा खातो तेव्हा कसा खातो? तुम्हाला आवडणार. आता प्रत्येकाला वेगवेगळे पदार्थ आवडत असतील, त्यामुळे प्रत्येकाने ठरवा की तुम्हाला कुठला पदार्थ आवडतोय. जो पदार्थ तुम्हाला आवडतो तो पदार्थ तुम्ही मनापासून खाता का मनापासून खात नाही? कुठला पदार्थ आवडतो तुम्हाला? कुठलाही सांगा, एखादा कोणीही सांगा, तो पदार्थ घेऊ आपण. जिलेबी सोडून सांगा. मिसळपाव. आता मिसळपाव हा जो पदार्थ आहे, हा मिसळपाव पदार्थ एखाद्याला दिला तर तो कसा खातो? आवडीने नाही. कसा खातो? मनापासून खातो. मनापासून खाण्यामध्ये त्याला आवड वाटते. आवड निवड ही त्या मनावर अवलंबून आहे. मनापासून तो मिसळपाव खातो. आता एखाद्याला मिसळपाव अजिबात आवडत नाही. अजिबात म्हणजे त्याला मिसळपावचं नाव पण आवडत नाही असं धरूया. आता हा मिसळपाव आवडणारा मनुष्य आणि न आवडणारा मनुष्य दोघं एकत्र मिसळपावच्या दुकानात गेले, हॉटेलमध्ये गेले. त्या हॉटेलमध्ये दुसरा कुठलाही पदार्थ खाण्यासाठी उपलब्ध नाही आणि यांना दोघांनाही प्रचंड भूक लागलेली आहे. आता दोघांनाही ते पदार्थ खाण्याशिवाय पर्याय नाही. आता काय होईल? आता दोघंही खाणार तो पदार्थ. दोघंही तो पदार्थ खाणार आहेत. म्हणजे खाण्याची जी प्रक्रिया आहे, म्हणजे रसना हा जो इंद्रियाचा विषय आहे, रसनेचा जो विषय आहे, म्हणजे रस त्याच्यातून जो घ्यायचा आहे, म्हणजे ग्रहण जे करायचं आहे, अन्न ग्रहण दोघांचंही होणार आहे. पण फरक काय? दोघांचंही पोट भरेल. दोघांनाही त्या खाल्लेल्या अन्नाप्रमाणे दुसऱ्या दिवशी परिणाम होतील. त्यांच्या शरीराच्या प्रकृतीनुसार दोघांच्यावर परिणाम होणार. दोघांचीही भूक शमेल. दोघांनाही त्याच्यामुळे जे काही बल मिळायचे ते मिळेल. जो काही त्रास व्हायचा असेल तो होईल. जे काही होणार आहे त्याचे परिणाम जे काही होणार दोघांनाही होणार आहे. दोघंही भूक शमवतात, दोघंही ते पदार्थ खातात. पण फरक काय? एक मनापासून खातो आणि एक मनापासून खात नाही. मग ज्याने मनापासून खाल्लं त्याचं मन काय आहे? कुठल्या सत्तेत आहे? व्यावहारिक सत्तेत आहे. आणि ज्याने मनापासून खाल्लं नाही त्याचं मन त्यावेळेस कुठल्या सत्तेत आहे? प्रातिभाषिक सत्तेत आहे. म्हणजे
मनाला प्रातिभासिक केल्यानंतर व्यवहार ठप्प होत नाहीत. व्यवहार चालतो. त्याचं मन त्याच्यात नाही तरी त्याचं पोट भरलं, तरी त्याचे सगळे पुढचे परिणाम घडले. पण त्याने काय केलेलं आहे? त्याने दुर्दैवाने केलं. हे जाऊ द्या, आपण समजण्यासाठी हा दृष्टांत घेतलाय. त्याने दुर्दैवाने त्याला भोगावं लागलं. पण त्याचं मन तिथे नाही, म्हणजे मन तिथे नसल्यामुळे ते प्रातिभासिक आहे. आता जर एखादा बोधाच्या द्वारे प्रयत्नपूर्वक मनाला प्रातिभासिक ठरवेल तर त्याचा कुठला व्यवहार बंद होईल? मन त्याचं सगळ्या व्यवहारात असूनही नसेल म्हणजे मन गेलेलं नाही कुठे. मन आहे. आधी होतं व्यावहारिक, आता झालं प्रातिभासिक. म्हणजे मनाचं फक्त परिवर्तन झालंय. जसं एखादा मनुष्य आधी वाईट असतो आणि कुठल्या तरी चांगल्या माणसाच्या सांगण्यावरून तो चांगला होतो. आता वाईट मनुष्य गेला का? वाईट मनुष्य गेला, पण मनुष्य गेला का? फक्त वाईट मनुष्य याच्याऐवजी तो चांगला मनुष्य झाला. म्हणजे हा फक्त काय झालं? परिवर्तन झालं. त्याचप्रमाणे मन जे आहे हे व्यावहारिक सत्तेमध्ये होतं. म्हणजे व्यावहारिक मन असं जे होतं ते आता काय होईल? प्रातिभासिक मन असं होईल. म्हणजे फक्त त्याची काय होईल? सत्ता पालट झाली, सत्ता बदलली त्याची. व्यवहार ठप्प होणार नाही. पण जसं वाईट मनुष्य जेव्हा व्यवहार करतो तेव्हा कसे व्यवहार करतो? त्याचे सगळे व्यवहार कसे असतात? आणि तोच मनुष्य जेव्हा चांगला होतो तेव्हा त्याचे कसे व्यवहार असतात? त्या व्यवहारांमध्ये फरक होतो. व्यवहार तर करतोच, पण व्यवहारात फरक असतो. त्याचप्रमाणे व्यावहारिक मनाने जगणारा आणि प्रातिभासिक मनाने जगणारा यामध्ये जमीन आणि आसमानाचा फरक आहे. साधू संतांकडे जर मन असेल तर ते व्यावहारिक तर नक्कीच नसतं. पण मन नाही असं म्हणता येत नाही. फक्त मनाचं काय झालेलं आहे? परिवर्तन. त्याला इंग्रजी म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. काय झालेलं आहे? ट्रान्सफॉर्मेशन ऑफ माइंड. मनाचं ट्रान्सफॉर्मेशन झालंय. कशामध्ये? वेगळ्या सत्तेत ट्रान्सफॉर्म झाले. आणि असं करणं हे फार कष्टाचं काम आहे. ही एक कला आहे. आणि कुठलीही कला कोणाकडून तरी शिकावी लागते. ते काय आपोआपच अवगत होते असं नाही, उपजतच अवगत असते असं नाही. कधीतरी शिकावी लागते. या जन्मात नसेल तर मागील जन्मी शिकलेली पाहिजे. पण आपल्याकडे नसेल तर कोणाकडून तरी शिकावी. असो. तर मन हा पदार्थ कसा आहे? तुमच्यावर अवलंबून आहे. तो कसा आहे तुमच्यावर अवलंबून आहे. कोणी विचारलं मन कसं आहे तर सांगायचं माझ्यावर अवलंबून आहे. कसं आहे ते? व्यावहारिक आहे का प्रातिभासिक आहे? जे आवडतं त्यासाठी व्यावहारिक आणि जे आवडत नाही त्यासाठी प्रातिभासिक. असला लबाडपणा चालत नाही. परमार्थामध्ये लबाडपणा नाही चालत. परमार्थ ही लबाडपणाची जागा नाही. परमार्थामध्ये जे आहे ते सत्य. पारमार्थिक तत्वाकडे जर जायचं असेल, पारमार्थिक वस्तू जर आपल्याला जाणून घ्यायची असेल, लक्षात आणायची असेल तर लबाडपणा चालत नाही. आलं लक्षात? त्यामुळे आवडीच्या पदार्थांना मन प्रातिभासिक नाही, व्यावहारिक, आणि न आवडणाऱ्या पदार्थांना प्रातिभासिक, असा लबाडपणा मात्र उपयोगाचा नाही. म्हणून त्याच्यातून बाहेर पडायचं. असंच होत असतं आपलं. असं होत आहे, त्याला आपल्याला सुधारायचं आहे. आणि ते सुधारू शकलो आपण तरच आपण या जन्ममरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. हा मार्ग आहे, हा आपल्याला अवलंबायचा आहे. असं मी म्हणत नाही की तुम्हाला सगळ्यांना तुमच्यापैकी कोणीच चांगलं नाही. प्रत्येक जण कमी अधिक प्रमाणात त्याच्यात अडकलेला आहे. त्याला त्याच्या अडकल्यापासून पुढे बाहेर पडायचं. सगळ्यांचीच चांगली अवस्था नसेल, सगळ्यांचीच वाईट अवस्था नसेल. वाईट आणि चांगली अवस्था याचं जे प्रमाण आहे ते कमी अधिक असतं. आपण प्रत्येकाने या मनाला व्यवहारातून काढून कुठे टाकलं पाहिजे? प्रातिथिक मध्ये नेता आलं पाहिजे. त्यासाठी जे काही प्रयत्न करायला पाहिजे तो करायला. मग मनाचं प्रतिबिंब, आता मन जे आहे, मन म्हणजे सूक्ष्म शरीर. एका शब्दात मन. बाकीच्या सगळ्यांचं मी आता विचार सांगत नाही. हे जे शरीर आहे याची सावली पडते, या शरीराचं प्रतिबिंबही पडतं. मनाचं प्रतिबिंब पडत, आता पुढचा विषय,
नाही का? शरीराची सावली पडते का? माझी सावली पडते का? नाही पडते. माझी म्हणजे या शरीराची सावली पडते. प्रतिबिंब पडतं. ह्याच्या समोर जर आरसा ठेवला तर प्रतिबिंब पडेल का? नाही पडेल. बर, मनाचं प्रतिबिंब पडतं का? नाही पडतं. प्रातिभाषिक पदार्थाचं प्रतिबिंब पडतं का? नाही पडतं. काहींचं पडतं, काहींचं नाही पडत. मग मनाचं प्रतिबिंब पडतं का? नाही पडतं. प्रतिबिंबित होणे म्हणजे छाप पडणे. जरा सोपा अर्थ सांगतो म्हणजे समजायला सोपं होईल. प्रतिबिंबित होणे म्हणजे काय? छाप पडणे. छाप पडणे. प्रतिबिंबित होणे म्हणजे फक्त आरशामध्ये प्रतिबिंब पडला अशाच रीतीने घेऊ नका. उदाहरणार्थ तुमच्याकडे एक स्टॅम्प आहे. स्टॅम्प माहिती आहे ना? स्टॅम्प असतो, कुठल्याही संस्थेचा एखादा स्टॅम्प असतो. त्याला ती निळी शाई लावतात आणि एखाद्या कागदावर काय करतात? त्याचा छाप पाडतात. आता हा काय? हे काय? हे काय? हे बिंब आहे. आणि इथे पडलेलं काय? ते प्रतिबिंब आहे. हे उलट ठेवावं लागतं तेव्हा हे सरळ होतं. आणि हे जर सरळ ठेवलं तर हे उलट होतं, नाही का? म्हणजे एखाद्या कागदावर एखाद्या संस्थेचा स्टॅम्प जेव्हा आपण मारतो तेव्हा तो स्टॅम्प म्हणजे काय? प्रतिबिंब आहे. ते प्रतिबिंबित झालेलं आहे. म्हणजे छाप पडणे म्हणजे काय? प्रतिबिंबित होणे. आता मनाचं प्रतिबिंब पडतं का? नाही पडतं. आता लगेच पडतं, आहे की नाही? प्रत्येकाच्या मनाचं प्रतिबिंब पडत असतं. कुठे कुठे? आता असं प्रश्न, कुठे पडतं? पुन्हा जेव्हा स्टॅम्प मारतो आपण, तो स्टॅम्प कुठे बसतो? पाण्यावर बसेल काय? कागदावर. काळ्या कागदावर निळी शाई जमेल काय? पूर्ण गर्द निळा, काळपट निळा, नेव्ही ब्लू म्हणतात त्याला. अशा ह्याच्यावर जर तुम्ही स्टॅम्प मारला तर दिसेल काय? काळ्या रंगावर मारला तर दिसेल काय? नाही. सफेद कागदावर मारला तर दिसेल. म्हणजे प्रतिबिंबित होण्यासाठी योग्य जागा लागते. हवेवर स्टॅम्प मारला पडेल काय? आकाशावर स्टॅम्प मारला पडेल काय? नाही पडणार. पाण्यावर, अग्नीवर स्टॅम्प तुम्ही कुठं मारू शकता? स्टॅम्प म्हणजे प्रतिबिंब. कुठे मारू शकता? योग्य ठिकाणी. योग्य ठिकाण पृथ्वी तत्व आहे. जल, अग्नी, वायू आणि आकाश यामध्ये प्रतिबिंब पडत नाही. म्हणजे आपण जे स्टॅम्प म्हणतोय, छाप पडत नाही. त्याची छाप कुठे पडते? पृथ्वी तत्वामध्ये. त्यातही काही विशिष्ट पदार्थांवर, म्हणजे कागदावर सफेद कागद असेल त्यावर पडते. सफेद असो, पिवळा असो, त्याच्यावर पडत. पण सफेद कागदावर एकदम उत्कृष्ट. पण निळा कागद असेल तर जरा कमी, पिवळा असेल तर अजून थोडी वेगळी, हिरवा असेल तर अजून वेगळी. पण सफेद कागद असेल तर एकदम उत्कृष्ट पडते, है की? निळ्या शाईचा जर स्टॅम्प असेल तर, है ना? मग मनाचं प्रतिबिंब पडतं का? पडतं का? नाही पडतं. कुठे पडतं? कुठे पडतं? कुठे पडतं मनाचं प्रतिबिंब? योग्य ठिकाणी पडतं. आता समजा माझ्या मनाचा उपयोग करून मी बोलतोय, म्हणजे माझ्या मनातलं जे काही आहे ते तुमच्यावर प्रतिबिंबित होतंय, नाही होतंय ना? मी जे काही बोलतोय हे कुठून बोलतोय? मनातून बोलतोय माझ्या. म्हणजे माझ्या मनातलं मी तुम्हाला सांगतोय, तुमच्यावर प्रतिबिंबित होतंय का? सगळ्यांवर. तुम्ही स्वतःबद्दलच नका धरत जाऊ. प्रश्नानुसार उत्तर पाहिजे. माझ्या मनातलं मी प्रतिबिंबित करतोय, नाही का? माझ्या मनातलं मी तुम्हाला सांगतोय. आता माझ्या मनातलं तुम्हाला जेव्हा मी सांगतोय तेव्हा सगळ्यांच्या वर ते प्रतिबिंबित होतंय का? म्हणजे प्रत्येकाचा कागद, काहींचा सफेद आहे, काहींचा कोरा आहे, काहींच्या कागदावर अनेक आधी स्टॅम्प मारून ठेवलेत बरेच. मग त्याच्यावर माझा स्टॅम्प काय पडायचा आहे, हे की नाही? म्हणून कोरा कागद पाहिजे, ठीक आहे? चांगदेवाचा कागद कसा आहे? कोरा आहे. तुमचा कागद कोरा असेल तर माझं प्रतिबिंब व्यवस्थित पडेल. माझं म्हणजे काय, मी एक उदाहरण घेतोय. जगामधला कुठलाही विषय असो, कोणाच्याही मनातून येणारा कुठलाही विषय आपल्या कागदावर जर छापायचा असेल तर आपला कागद त्या विषयासाठी कसा पाहिजे? कोरा, है की नाही? आणि त्यातल्या त्यात त्याच्या मनामध्ये तो जो प्रतिबिंबित करणारा आहे त्याची शाई कुठली आहे त्याच्यावर फार गंमत आहे, नाही का? दोघांवर आहे. म्हणजे स्टॅम्पला जी शाई वापरतात ती फार महत्वाची असते.
स्टॅम्पला जर पांढरी शाई पण मिळते, पांढरी शाई जर घेतली आणि स्टॅम्पला लावली आणि पांढऱ्या कागदावर मारली तर जमल काय? जमत नाही. काळी शाई घेतली आणि काळ्या कागदावर मारली जमेल काय? नाही जमत. म्हणजे कुठलाही प्रतिबिंबित होणारा आणि प्रतिबिंबित करणारा या दोघांचाही विचार करणं गरजेचं आहे. माझ्या मनातलं जेव्हा मी बोलतोय तेव्हा तुम्ही आता एवढे जिथे ऐकायला बसलेत हे सगळे जे आहेत हे ठीक आहे, सगळ्यांना आता माहित आहे महाराज काय बोलणार आहे, म्हणजे तुमचं कागद तयार करून तुम्ही आणलेला आहे की आपल्याला ऐकायचंय म्हणून. पण याच्याऐवजी तुम्ही काय करा, गावामध्ये माझं प्रवचन ठेवा. ठेवणार नाही तुम्ही, पण मी समजा म्हटलं ठेवा. समजा गावात आपण माझं प्रवचन ठेवलं आणि मोठं बॅनर विनर लावले, सगळीकडे लोक आले, 1000 लोक आले उदाहरण. आता ह्या 1000 लोक जे आले, मी बोललो काहीतरी माझ्या मनातलं बोललो, किती लोकांमध्ये प्रतिबिंबित होईल? इथे तरी आपण जवळजवळ सगळ्यांच्या मनावर प्रतिबिंबित होतंय असं धरलंय. पण जेव्हा 1000 लोक गावामध्ये ऐकायला बसतील तेव्हा माझ्या मनातलं प्रतिबिंबित होणार नाही, होणारच नाही. काय होणार नाही? आता त्याचं चुकीचं का माझं चुकीचं हा विषय नाहीये इथे. फरक आहे दोघांमध्ये, काहीतरी जुळत नाहीये म्हणजे, ठीक आहे नाही. तर छाप पाडून घेण्यासाठी सुद्धा काय व्हावं लागतं, तुमचे जर सत्वगुण असेल आणि माझंही सत्वगुण असेल तर छाप पडेल. तुमचं तमगुण असेल माझाही तमगुण असेल तर आपल्या एकमेकांचं जुळणार. तुमचा रजगुण माझा रजगुण दोघांचं जमेल. पण माझं सत्वगुण तुमचा तमगुण जमणार नाही, माझा तमगुण तुमचा सत्वगुण जमणार नाही, है की नाही. म्हणजे प्रतिबिंबित व्हायला काय व्हावं लागतं, एक विशिष्ट अवस्था असावी लागते दोन्ही साईडने. माझं मन तुमच्यावर प्रतिबिंबित करायचं असेल तर काय करावं लागेल, तशी समानता यावी लागते. त्याच्याशिवाय पडत नाही, त्याच्याशिवाय ते प्रतिबिंब पडणार नाही. तुमचं मन जर विचित्र असेल आणि मी चांगला एखादा विषय सांगतोय तर तुम्हाला माझ्या विषयावर शंका येणारच आहे, म्हणजे प्रतिबिंबित होणार नाही. मी एकदम उत्कृष्ट चांगला विषय सांगतोय आणि तुमचं मन मात्र भलतंच काहीतरी विचार करतंय, तर तुम्हाला महाराजांच्या बोलण्यावर काय होईल, शंका येणारच. अपमत. आलं लक्षात? मग महाराज बरोबर का आपण बरोबर हा भाग नाहीच आहे. ज्याला दुःख मिळेल तो चुकीचा आहे, पुढे ज्याला दुःख मिळेल तो चुकीचा आहे. आपण काय करायचं, सगळ्यांचं ऐकायचं, नातेवाईकांचं ऐकायचं, महाराजांचं ऐकायचं. नातेवाईकांचं ऐकल्यानंतर जर दुःख मिळालं तर समजायचं की चुकीचं कोण आहे, नातेवाईक आहे. आणि महाराजांचं ऐकल्यानंतर दुःख मिळालं तर समजायचं कोण चुकीचं आहे, महाराज चुकीचं आहे. ज्यांच्या सांगण्याने आपल्याला समाधान मिळत नाही त्यांचा छाप पाडून घेऊ नका. ज्यांच्या सांगण्याने निरंतर अखंडपणे समाधान मिळण्याची शक्यता वाटते अशांचं ऐका, अशांचा छाप पाडून घ्या. आणि तसा छाप पाडून घेण्यासाठी आपली तशी अवस्था निर्माण करा, है की नाही? का नको? तसं करायला पाहिजे, ठीक आहे. पुन्हा आपण विषयाकडे येऊया. मन हा जो पदार्थ आहे, हा मन नावाचा पदार्थ प्रतिबिंबित होतो का असा आपला प्रश्न होता. त्याच्यासाठी आपण हा एवढा उहापोह केला. मन हा पदार्थ प्रतिबिंबित होत असतो, जरी मन प्रातिभासिक आहे तरी सुद्धा. व्यावहारिक मन जे असतं ते एका विशिष्ट व्यावहारिक माणसावरच प्रतिबिंबित होतं. जो व्यावहारिक मनुष्य म्हणजे ज्या माणसाचं व्यावहारिक मन सात्विक विषयामध्ये आहे त्याची छाप कोणावर पडते, सात्विक माणसांवरच पडते. ज्या व्यावहारिक माणसाचं मन राजसी आहे त्याच्या मनाची छाप कोणावर पडते, राजसी व्यक्तींवरच पडते. म्हणजे कुठल्याही प्रकारचं मन असलं तर त्याप्रमाणे तशा लोकांवर त्याची छाप पडत असते, कमी अधिक प्रमाणात. ती काही समान रीतीने पडत नाही, समान रीतीने पडत नाही. माझं म्हणणं जर तुम्हाला पटत असेल, माझं म्हणणं जर तुम्हाला काहीतरी बरं वाटत असेल तर समजून घ्या, मी जर सात्विक असेल, माझा विषय जर सात्विक असेल तर तुमच्या आतमध्ये सुद्धा सत्व आहे. आणि जगामध्ये असा कुठलाही जीव नाही की ज्याच्यामध्ये 3 गुण नाहीत. तुमच्यामध्ये सत्व रज तम हे 3 गुण आहेतच. म्हणून माझा विषय तुम्हाला 1% का होईना प्रतिबिंबित होणारच आहे. यांना कदाचित 100% होणार असेल, पण कदाचित काही लोकांना तो 5% होईल, काहींना 50% होईल, काहींना 70%. परंतु माझा विषय तुमच्यामध्ये प्रतिबिंबित होणारच आहे. 1000 लोक जेव्हा गावात ऐकायला बसणार आहेत तेव्हा सुद्धा
माझा विषय प्रतिबिंबित होणारच आहे. काहींच्या आतमध्ये तो 0.0001 असा काहीतरी, नाही 0.0 असा काहीतरी पडेल, जास्त नाही पडणार, पण प्रतिबिंबित, कारण त्याच्यामध्ये तेवढं सत्व नक्कीच असेल, नाही का नाही. तर मन प्रतिबिंबित होतं हे नक्की. जेव्हा मन व्यावहारिक राहत नाही, प्रातिभासिक होतं, तेव्हा त्याची छाप पडते का नाही, असा प्रश्न आहे. दुसरा पुढचा प्रश्न, व्यावहारिक मनाची छाप पडते हे तर बरोबरच आहे. व्यावहारिक मनाची छाप पडतेच आहे. प्रत्येक जण जगामध्ये जो जगतोय हे दुसऱ्यावर छाप पाडण्यासाठी जगतोय, आणि हीच चूक आहे. आपण दुसऱ्यावर छाप पाडण्यासाठी जगू नका. मी सुद्धा जर तुमच्यावर छाप पाडण्यासाठी हे चिंतन सांगत असेल तर ही माझी चूक आहे. तुमच्यावर छाप पाडण्यासाठी मी तर महाराज व्हावं, अजिबात योग्य नाही. महाराजाने महाराज दुसऱ्यावर छाप पाडण्यासाठी होऊ नये. साधारण माणसाने सुद्धा कुठलाही व्यवहार दुसऱ्यावर छाप पाडण्यासाठी करू नका. जर तसं तुम्ही करू शकले तर तुमचा व्यवहार अत्यंत उत्कृष्ट होईल. तुम्हाला जर तुमचा कुठलाही व्यवहार एकदम उत्कृष्ट करायचा असेल तर काय करा, दुसऱ्यावर छाप पाडण्यासाठी करू नका, स्वतःसाठी तो करा. म्हणजे जेवण बनवायचं स्त्रीने ठरवलं तर दुसऱ्याला दाखवून देण्यासाठी जेवण बनवू नका, स्वतःच्या साठी तो बनवा. म्हणजे तो स्वयंपाक उत्कृष्टच होईल. त्याला मिरची अधिक असो किंवा नसो, मीठ अधिक असो का नसो, जो काही होईल तो उत्कृष्ट होईल आणि तो चवदार स्वयंपाक होईल. परंतु स्त्रिया स्वयंपाक बनवायला हातात घेतात तेव्हा हाच विचार करतात की नवऱ्याला आता कसं खायला घालू, मुलाला कसं आवडेल, पाहुणे आले तर त्यांना कसं आवडत असावं, असाच विचार करून स्वयंपाक करतात का नाही? असं करतात ना? असं करू नका. तसं जर नाही केलं तर तुमचा स्वयंपाक उत्कृष्ट. सोपं नाहीये. तसंच आपण परमार्थ जो करतो तो दुसऱ्याला दाखवण्यासाठी करत नाही. दुसऱ्याला दाखवण्यासाठी परमार्थ करू नका. परमार्थ स्वतःसाठी आहे. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी परमार्थ करायला लागाल तेव्हा तो उत्कृष्ट होईल. नाहीतर ज्ञानेश्वरीतल्या ओव्या पाठ करतो कशासाठी? अभंग पाठ करतो कशासाठी? वेगवेगळे राग शिकतो कशासाठी? कारण उत्कृष्ट राग भजनात वापरला की बाकीच्यांवर छाप पडली पाहिजे ना आपली. अरे त्याच्यासाठी भजन नाहीये, त्याच्यासाठी परमार्थ नाहीये. हा परमार्थ कशासाठी आहे? दुसऱ्यावर छाप पाडण्यासाठी नाही. एवढं लक्ष. जेव्हा असं तुम्ही कराल तेव्हा मन प्रातिभासिक व्हायला लागेल. अपमत. तुम्हाला त्याची गती सांगतोय काय होईल. मन हे काय होईल? प्रातिभासिक व्हायला लागेल. आणि प्रातिभासिक झालेल्या मनाची सुद्धा छाप पडत असते. आपोमत छाप पाडण्याची इच्छा नसताना छाप पडते. उदाहरणार्थ स्वच्छ पाण्यामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पाडावं लागत पडतं, आपोमत छाप आपोमत पडते. आणि जड पृथ्वीमध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडत नाही. जड पृथ्वी आहे. पृथ्वी कशी आहे? जड आहे. जड असलेल्या पृथ्वीत आकाशाचं प्रतिबिंब पाडायचं ठरवलं तरी पडत नाही. तमगुणाने युक्त असलेल्या पृथ्वीमध्ये. पण सत्वगुणाने युक्त जर पृथ्वी असेल म्हणजे आरसा हा सत्वगुणाचा आहे. सत्वगुणाने युक्त असलेली पृथ्वी म्हणजे आरशामध्ये मात्र न पाडता पडतं. आणि आकाश कसं आहे? प्रातिभासिक. असा आपण विचार केला आहे की नाही? पृथ्वीपेक्षा आकाश कसं आहे? प्रातिभासिक. याच्या तुलनेने ते प्रातिभासिक आहे. म्हणून आपल्याला जर मन प्रातिभासिक करायचं असेल तर काय करावं? असा प्रयोग करावा. जे काही करायचे ते कोणासाठी करावं? स्वतःसाठी जगा. सोपं गणित काय? स्वतःसाठी जो जगतो त्याची छाप जगावर पडते आणि तो सहजच जगासाठी जगत असतो. म्हणजे जो स्वतःच्या तत्वांना धरून जगतो तो स्वतःसाठी जगत असतो पण त्याची छाप अख्ख्या जगावर पडते. हिटलर तो स्वतःसाठी जगत होता. त्याला जे वाटत होतं तो करत होता. ते चांगलं का वाईट हा नंतरचा प्रश्न आहे. आणि म्हणून अख्ख्या जगावर त्याची छाप आहे. गांधीजी त्यांचं तत्व होतं, त्या तत्वाने ते जगत होते. त्यांना काही घेणं देणं नव्हतं दुसऱ्या कोणाशी. मी 2 विरुद्ध उदाहरणं सांगितली पण दोघंही काय आहेत? स्वतःसाठी जगणारे आहेत. आपण विचार करतो मौन धरू का नको धरू. समजा मौन धरलं तर बायको काय म्हणेल? तुला धरायचं तर धर, बायको काय म्हणाल ते जाऊ दे, तिचा विषय.
गांधीजीने जर असं केलं असतं, मी मौन धरलं, जगातले लोक मला काय म्हणतील? हिटलरने जर म्हटलं असतं मी दुसऱ्याला जर वध केला तर मला लोक काय म्हणतील? तो वधच करू शकला नसता. गांधीजी मौन धरू शकले नसते. ते उत्कृष्ट का आहेत? टोकाचे उत्कृष्ट. हे तमगुणाचे आणि हा सत्वगुण. हे उत्कृष्टता काय यांच्यामध्ये? कारण की त्यांनी काय केलेलं आहे, त्या स्वतःच्या तत्वाला धरून जगलेले आहेत. मग हे जी व्यावहारिक पद्धत आहे ही परमार्थामध्ये वापरली एखाद्याने. आपण परमार्थ का करतोय? कशासाठी करायचंय परमार्थ? स्वतःसाठी. जेव्हा स्वतःसाठी एखादा परमार्थ करेल तेव्हा मी सिनियर आहे का ज्युनियर आहे असं वाटत नाही. काही काही लोक म्हणतात आम्ही 15 वर्ष झालो, 20 वर्ष झाले, हे आता आले, 2 महिने झाले ना आमच्या पुढे शायनिंग मारतो. हा भाव काय येतो? कारण परमार्थ हे दुसऱ्यावर छाप पाडण्यासाठी, दाखवण्यासाठी करतात. म्हणून तुमचं मन प्रातिभासिक होऊ द्या, तुमची छाप आपोआप पडते का नाही पडत? मग प्रातिभासिक मन करून छाप पाडायची आहे का आपल्याला? मुळात छाप पाडण्यासाठी करायचंच नाहीये, प्रतिबिंबित होण्यासाठी करायचंच नाहीये. आपला जो विषय आहे तो कशासाठी आहे? मनाला त्याचं खरं स्वरूप दाखवायचं. मनाचं खरं स्वरूप काय आहे? मनाचं खरं स्वरूप व्यावहारिक नाही, पण आपण व्यवहाराच्या नादाने मनाला व्यावहारिक केलंय. मनाचं खरं स्वरूप व्यावहारिक नाहीच आहे. मन हे व्यावहारिक नाहीच आहे. मन नाहीच आहे, मुळात नाहीच आहे म्हणजे व्यावहारिक नाहीये. आपण मन व्यावहारिक केलंय. आपली चूक आहे. आपल्याला त्यातून सावध व्हायला पाहिजे. या मनाला आपण व्यवहारातून काढायला पाहिजे. मग व्यवहार संपेल का? आपण आधीच विचार केलाय, संपत. म्हणून एखाद्याने व्यवहारातलं मन काढलं म्हणजे व्यवहार संपणार नाही. उलट काय होणार आहे? तो व्यवहार हर्ष शोक रहित होणार आहे, द्वंद्व रहित होणार आहे, सुख दुःख रहित सुखकारक होणार आहे. कसं होणार आहे? हर्ष शोक रहित हर्षकारक, सुख दुःख रहित सुखकारक असा हा व्यवहार होईल. नाहीतर अनंत जन्म सुख दुःख भोगत राहा अनंत जन्म सुख दुःख. हे टाळायचंय का? हे संपवायचंय का? तर मी सांगतो ते ऐका. काय करा? मन हे कल्पना आहे या अवस्थेला येण्याचा प्रयत्न करा. ज्ञानदेवांनी सांगितलंय, ते आपण पाठ केलंय, पण ते आचरणात आणायचंय आपल्याला. ज्ञानदेवांनी सांगून ठेवलंय मन हे काय आहे? कल्पना, म्हणजे प्रातिभासिक आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. पण आपलं मन नाहीये. आपण ती ओवी पाठ केली आहे. ती पाठ केलेली ओवी आपल्याला उपयोगाला नाही येणार. आपल्याला काय उपयोगाला येईल? मनाची खरीच प्रातितिक अवस्था उपयोगाला येणार आहे. मन प्रतिबिंबित व्हावं का होऊ नये? होऊ नये. मनाला कुठेही प्रतिबिंबित का, आपली कोणावरही छाप पडायला नको. कोणावरही छाप आपल्याला पाडायची नाही. आपलं जगणं कोणावर छाप पाडण्यासाठी नाही, हे लक्षात घ्या. आणि जगामध्ये सगळे लोक काय प्रयत्न करतायत? नवीन सून आली, सासू सुनेचा विषय, की ती काय करते? दिसेल त्याच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करते. तिचं कामच असतं. ती काय करते? दिसेल त्याच्यावर, म्हणजे सासूवर छाप पाडायचा प्रयत्न करते, सासऱ्यावर छाप पाडायचा प्रयत्न करते, नवऱ्यावर छाप पाडायचा प्रयत्न करते, विविध पद्धतीने प्रयोग करते. मग आता ती दुसऱ्यावर छाप पाडायचा प्रयत्न करते, मग सासू थोडी गप्प बसणार आहे. ती सुद्धा काय करते? या सगळ्यांवर माझी आधीच छाप आहे हे दाखवायचा प्रयत्न करते. तू काय छाप पाडणार आहेस? मी आधीच स्टॅम्प मारून ठेवलेला आहे सगळ्यांवर, तू तिथे मध्ये स्टॅम्प मारू नकोस. म्हणून वाद सुरू होतो. वाद का सुरू होतो? आता समजा दोघीपैकी एकीने ठरवलं की आपल्याला छाप पाडायचीच नाहीये, तर वाद होतील का? होतील का वाद? होणारच नाही. म्हणजे अख्ख्या जगातला वाद मिटवायचा असेल, भारत देश, आपल्या देशाने टार्गेट ठरवलंय 2020 मध्ये महासत्ता व्हायची, छाप पाडायची जगावर. काय गरज आहे? नाही, गरज काय जगावर छाप पाडून? तुमचं तुम्ही जगा नीट, जगावर छापामत पडते. काहीतरी भलतेच कुठले तरी विषय कोणीतरी आणून देत आपल्या डोक्यामध्ये. अमेरिकेला वाटलं आपण जगावर छाप पाडावी, म्हणून त्यांनी प्रयत्न केले, मिसाईल्स तयार केले, अणुबॉम्ब तयार केले. काय झालं त्याच्यातून? वाईट झालं का चांगलं झालंय? पूर्वी इंग्रजांनी जगावर छाप पाडण्याचा प्रयत्न केला. काय झालं? वाटोळं झालं. अनेक जीवांची हालत झाली, अनेकांना दुःख भोगावं लागलं. ग्रीसने पूर्वी तसंच केलं. ग्रीक देश
अलेक्झांडर अख्ख्या जगात कशासाठी गेला? कशासाठी? छाप पाडायला. काय झालं? आता भारताने ठरवलंय 2020 मध्ये काय करायचं आपल्याला. चीन काय गप बसलेलं आहे. चीन म्हणतो मी तुमच्यापेक्षा छाप जास्त पाडणार. त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. त्यांची ते जगले, आपले आपण जगले. कोणी कोणावर छाप पाडण्याचा प्रयत्न नाही केला तर जगातला सगळा वाद मिटला. कुठं लढाई नाही, काय नाही, काय नाही. सगळे गुण्यागोविंदाने नांदतील, सुखाने जगतील सगळे जीव. पण तसं होणार नाही. माया. माझ्यासारखा एक महाराज ह्या जगाला काय बदलू शकेल? असं होऊ शकत नाही. मी जरी जगाला बदलू शकत नसेल, मी जरी तुमच्यापैकी ह्या 50 लोकांना 100 लोकांना बदलू शकत नसेल, तर कदाचित एखाद्याला तरी बदलू शकेल. एखाद्या तरी माझं म्हणणं नक्की कळेल की आपल्याला कोणावर छाप पाडायची नाही. आणि मी आतापर्यंत जे करत आलोय, म्हणजे बाबांच्या नंतर आणि बाबांच्या आधी सुद्धा, बाबा असताना आणि बाबा नसताना, दोन्ही स्थितीमध्ये मी कधीही कोणावर छाप पाडण्यासाठी चिंतन सांगत नाही. आणि म्हणून आजही मी चिंतन सांगत आहे. आणि उद्या बंद झालं तरी, कारण छाप पाडण्यासाठी करतच नाही ना आपण हे. म्हणून लाख लोक ऐकायला बसले काय, आणि एक मनुष्य ऐकायला असला काय, फरक काही पडत नाही. कारण छाप पाडायचीच नाही. नाहीतर महाराज पहिले विचारतात किती लोक येणार कीर्तनाला सांगा, त्याच्यानुसार ठरवतो यायचं का नाही. मला एक जण म्हणला, महाराज तुम्ही या आमच्याकडे प्रवचनाला, 200 लोक मी आणतो, तुम्ही काळजी नका करू. त्याला म्हटलं तुला कोणी विचारलं होतं का 200 लोक? अरे त्याला म्हटलं तू एकटा बस, फक्त बाकी नको आहे, कोणी नाही आलं तरी चालेल, तू बस मात्र. पण कारण मला बोलायचं म्हटलं तू तरी ऐकायला पाहिजे. नाही तर मी तर एकटाच बोलतच असतो. उलट मी एकटा जेव्हा असतो तेव्हा जास्त बोलतो. इंग्रजीत एक म्हण आहे, द पर्सन इज मोर टॉकेटिव्ह व्हेन ही इज इन सायलेन्स, व्हेन ही इज अलोन. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा एकटा असतो तो सगळ्यात जास्त बोलत असतो. तुम्ही प्रयोग करून बघा, तुम्ही जेव्हा एकटे असता घरात तेव्हा खूप बोलत असता, मनातल्या मनात खूप बोलत असतात. पण घरात 2-4 माणसं असली की तुम्ही गरजेपुरतं बोलता, बाकीच्या वेळेस शांत बसता. असो, अवांतर विषय बाजूला ठेवू, पुन्हा एकदा आपल्या विषयाकडे येऊया. मन. हे मन जे आपल्याकडे असलेलं सूक्ष्म शरीर आहे, या शरीराची 2 रीत, एक म्हणजे व्यावहारिक, एक म्हणजे प्रातिभासिक. कसं राहावं मन, म्हणजे सूक्ष्म शरीर कसं असावं आपलं? वाया. कसं असावं? वाया मन हे नाव. वाया असावं म्हणजे प्रातिभासिक. वाया म्हणजे प्रातिभासिक. तर सगळ्यांनी चित छायाकडे जाण्याच्या आधी आपल्या चित छायाचा विषय, चित छाया कळून घ्यायची आपल्याला. चित छाया कळून घेण्यासाठी, त्याचा आवेश कसा झाला, कसं प्रतिबिंबित झालं, हे कळण्यासाठी आधी हा विषय लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण चितचा विषय आणि चितची छाया म्हणजे तसं अवघडच आहे, नाही का? उभ्या राहिलेल्या माणसाची सावली पडते हे कळणं फार सोपं आहे, पण चितची छाया कळणं सोपं नाही. ज्याला मनाची छाया कळत नाही त्याला चितची छाया काय कळणार आहे? म्हणून तुम्हाला मी हा बाकीचाही विषय समजावून सांगत आहे. तुमच्या आतमध्ये असलेलं मन, हे मन 2 रीतीने काम करतं. एक म्हणजे व्यावहारिक आणि एक म्हणजे प्रातिभासिक. तुमच्या मनाने जर व्यावहारिकपणा सोडून दिला तर लोकही तुम्हाला चांगली म्हणतील. आपण म्हणतो तो फार व्यावहारिक माणूस आहे, म्हणतो का नाही? फार व्यावहारिक माणूस आहे तो. आपण जर व्यावहारिकपणा सोडून दिला तर लोक उलट आपल्याला चांगलं म्हणतील. साधू संत काय करतात? साधू संतांकडे व्यावहारिकपणा नसतो, म्हणून साधू संत श्रेष्ठ आहे. आपल्याकडे व्यावहारिकपणा आहे म्हणून आपण कनिष्ठ आहोत. व्यावहारिकपणा काय? आपलं मन आपल्या मुलाला आपलं म्हणतं आणि शेजारच्या मुलाला आपलं म्हणत नाही. हा व्यावहारिकपणा आहे. साधू संतांचं तसं नाही. साधू संत तसं करत नाहीत. ह्याचा मुलगा असलं काय आणि त्याचा मुलगा असलं काय, साधू संतांना दोघी समान आहेत. आपल्यालाही तसं शक्य नाही काय. एखाद्या स्त्रीच्या दारामध्ये शेजारच्याचं लेकरू आलं, आता हिच्या लेकराला ती भरवते, त्याच रीतीने दुसऱ्याच्या लेकराला ती भरू शकत नाही का? केव्हा भरू शकते? केव्हा भरू शकते? व्यावहारिक असेल तर भरू शकत नाही. व्यावहारिक असेल तर भरू शकत नाही. व्यावहारिक नसली तर मात्र दोन्ही लेकरांना समान रीतीने भरू शकतो.
म्हणजे परमार्थ केल्याने फायदा आहे का तोटा आहे? परमार्थामध्ये फायदा आहे का तोटा आहे? मग हा फायदा आहे, पण जगातले लोक लक्षात घेत नाहीत. ते म्हणतात परमार्थाने वाटोळ होते. उलट परमार्थ न केल्यामुळे वाटोळ झालं. शेजारच्याची दुश्मनी आहे. शेजारच्याचं लेकरू आपल्या घरात येऊ देत नाहीत. आला तरी गुपचूप आपल्या लेकराला वेगळं खायला घालतात, त्याला तर दिसूही देत नाहीत. हे कशामुळे झालेलं आहे? हे परमार्थ न केल्याचं फळ आहे. जास्त व्यावहारिकपणा लोकांमध्ये आलाय. कशामुळे आलाय? महाराज सुद्धा म्हणतात 20,000 देतो का? 1,00,000 देत असला तर कीर्तनाला येतो, नाही तर येत नाही. व्यावहारिकपणा आहे हा. आणि 1,00,000 जरी देत असलास कीर्तनासाठी तरी सुद्धा 1 तासच चालणार, नाही तर 2च तास चालणार. 2 तासाच्या वर काटा गेला तर बंद कीर्तन. जिथं असेल तिथं बंद. हा काय झाला? हा व्यावहारिकपणा. आपण काट्याचा विचार करत नाही. तुम्ही करता, मी नाही करत. काटा म्हणजे घड्याळाचा. मन जर प्रातिभासिक करू शकले तर तुमचा व्यवहार अत्यंत उत्कृष्ट आणि चांगला होईल, अत्यंत पवित्र आणि शुद्ध होईल. ज्याने कोणी मन प्रातिभासिक केलं त्याचा व्यवहार शुद्ध, पवित्र, चांगला होईल. तिथे आपल्याला थांबायचं नाहीच आहे. मुळात आपल्याला काही तिथे थांबायचं नाही. असा पवित्र असलेला जीव, असं पवित्र मन असलेला साधक परमार्थाचा अधिकारी. परमार्थाचा अधिकारी कोण आहे? म्हणजे चिद छाया कळण्याचा सुद्धा अधिकारी. चिद कळण्याचा अधिकारी तर पुढे आहे, पण चिद छाया कळण्याचा अधिकारी सुद्धा पवित्र मनवाला आहे. पवित्र मन तो सुद्धा काय आहे? पवित्र मनवाला चिद छाया कळण्याचा नक्कीच अधिकारी आहे. तुम्ही सर्वांनी नक्कीच या अधिकारावर यावं, म्हणजे आपलं मन हे प्रातिभासिक करावं, जेणेकरून विषय तर कधीच संपतील. कारण विषयात व्यावहारिक रीतीने मनच नाही म्हणलं विषय कुठे आहे? नाही का? विषय कुठे आहे? मग विषय आहे पण नाहीत. असून नाही करणं हा आपला वेदांत मार्ग आहे. नसून नाही त्याला तर प्रश्नच येत नाही. जो विषय नाहीच त्याला नाही काय करायचंय? माझ्या हातावर जर मडकं नाहीच आहे तर हे मडकं फोडायचा प्रश्न कुठे येतोय? नाही का? मडकं नाहीच आहे ते. पण असलेलं मडकं फोडायचं असेल तर मग प्रश्न येतो, आहे की नाही? बरोबर की नाही? तसं आपल्याला काय करायचंय? नसलेलंच नाही करायचंय का? असूनच नाही करायचंय आपल्याला. असून नाही करणं ही एक कला आहे. आहे पण नाही अशा स्थितीवर नेण्यासाठी या सर्व विचारांचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. म्हणजे आपल्याला या वेदांताच्या रीतीने पुढे चित छायापर्यंत जाता येईल. चित पर्यंत जाण्याचा प्रवास म्हणजे दृक पर्यंत जाण्याचा प्रवास आपल्याला या ग्रंथाच्या मार्फत होणार आहे. आपणा सर्वांना या रीतीने मन या सूक्ष्म देहापर्यंत येता यावं. त्या मनाच्या कमीत कमी प्रातिभासिक अवस्थेपर्यंत या जन्मी तरी कमीत कमी येता यावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि त्या भगवंताच्या कृपेने निर्माण झालेलं हे चिंतन त्याच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्णविराम. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.